आता आपल्याला बनवायचंय मटन. मटन साठी पहिला आपण खराब होते ऐसा मत करो मेरी जान. यही नहीं अभी और सुनिए. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही बघता अनिकेत ब्लॉग. आपली सुरुवात झाली मोनीश भाऊच्या गाडीहून. हो, मॅडमला मोबाईल लागत होता आपला. सकाळी सकाळी झाली चित्तेगिरी चालू. तुम्ही बघत राहा फक्त, बाकी काय नका बघू, फक्त बघा अनिकेत ब्लॉग्स. कौन सब्जेक्ट आलोय आपण सोयऱ्याच्या रूम पाशी. सोयऱ्याला घ्यायचंय आणि मग जाऊ चहा प्यायला. तुम्ही म्हणत असता डायरेक्ट सोयऱ्याच्या रूम पाशी कसं काय, तर आपण आलोय कामाहून. मग आता सोयऱ्याची जिंदगी झाट करावं लागेल का नाही आपल्याला. सकाळी सकाळी तर म्हणून आलोय सोयऱ्याच्या रूम पाशी. हो काय आपली झाली तर ह्यांची बी करायला लागते. आहे का, बघितलं का? या लवकर. आलंय सोयऱ्याच्या रूम पाशी, तर सोयऱ्याला घेऊ आणि जाऊ. तर आपण सोयऱ्याला घेतलेला आहे. हे आपला सोयरा. गुड मॉर्निंग. आवाज निघाला. लवकर उठलेत ना. आणि प्लस पेपर आहे आज. मग काय विषय कोण काहीच. तर आपल्याला इथला चहा आवडलेला नाही. सोयऱ्याचं म्हणणं आहे की आता आपण तिकडे जाऊन प्यायचा चहा, तर तिकडे जाऊन पिऊ. चला मनोज बाबा सा. चलो बसले का? चलो चलो. दोन लोकायला चहा आता कसं जरा एक्सपेन्सिव्ह लागायलाय. तिथला चहा नाही. अरे काय गरीब आहे काय आम्ही. आईला गरीबी गेली आता. सोयराचा म्हणला तिकडं तर तिकडं. सोयरा जर म्हणला इकडं तर इकडं पूर्व दिशा. बास आम्हाला 10 तारखेपर्यंत. नंतर मग नंतर मग आहे ते आहे. मग नंतर मग तुम्हाला बघणं आहे. आम्ही काय बिघेल तुम्हाला बघणं आहे माझ्याकडे. त्याच्यात तर विषयच नाही. मग नाही तर काय. काहीच. तर आपला चहा वगैरे पिऊन झालेला आहे. आपले डॉन लोक बघा. चावी कशी गावची. चला तर जाऊ आपण याचे ग्राउंडवर. तर आपण आलोय DY पाटील, सॉरी याचे ग्राउंडवर आलोय. तुम्हाला तर माहिती आहे होम ग्राउंड. होम ग्राउंडवर आलोय आपण. हे काय दस्ती देखिए, दस्ती झुडिओ की क्या हुई चालू आहे का बस बस माझे थांबा रेट सांगतो तुम्हाला. हो का कंपनीची भाऊ MG रोडला 350 दिले ना. तुम्हाला सांगतो सपोर्टरला दिलेत मी 150 रुपये. 150. हा तीर मारला. मधातली डुप्लिकेट चोरले सामान ओरिजिनल आहे. तर आपण आलोय याचे ग्राउंडवर. तुम्हाला एक शॉर्ट सांगतो बघा. भाले रात्री आपल्याला म्हणला की आपल्याला इथं ह्या मेल्यात जायचंय, आणि झाटा मेला तुटून गेला. म्हणला रात्री एक दिवस येईन, म्हणला आपण ह्याच्यात जाऊन बसू. झाला याचा एक दिवस संपला. इकडे यायला ना दुसरा. आता यायला 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 इकडे दुसरा यायला मेला. इकडे आयटम येणार आहे. अरे झूठ बोल रहा है. आयटम म्हणजे राईड बीड येणार आहेत असं. चला बरं सर. अच्छा हो मनोज भाऊ. ऐसा मत करो मेरी जान. माईच्या नाही म्हणते बेल्ट फेकून द्या. माईच्या नाही. गाडीला काय झाली. गाडीला काय झालं. मारून टाकतो. शिवाला फोन लाव. हो त्या दगडाच्या लेवलचा डोका आहे. हो बाप दादा कधी गाडी चालवला तू बसला कसं काय. कोणाला विचारलं. माय घाल्या आताचे बेट राहतो. आताचे बेट नाही. बाया ठोकून जात्यात भाड्या तुला. अरे लवड्या बाया ठोकून जात्यात तुला. मध्ये का बुलगंड गेलत का तुला ठोकलं माय घाल्या. पोरगी होती ती. काय बी असू पोरगी बाईपेक्षा तर बारीक पोरगीच असती. पोरगी ठोकून गेली तुला. तुझ्या जिंदगीवर तू नाही हागाय पाहिजे. आणि ठोकली ती पोरगी भारी होती. बैगन
मस्ती कराय रागाच्या भरात तुला काही कळत नाही. टोकली ती पोरगी भारी होती म्हणून ती काय कामाला दिला एवढ्या गाडी ठोकली का आणि डाय लावून बेजार मी गुपचूप आता आई त्या पोरीला काका म्हणलं आले बाकी गाडी बिडी काहीच बघ ना त्यानं पहिले त्या पोरीला काय म्हणला मी म्हणलं काय काका मी म्हणलं काय इडे इडे काका म्हणाला पहिल्या ठेवायला घेता आईच्या गावात काही नाही मी वाट बघायलो मला आता याला म्हणणार होतो की नाही का बाबा तुला काका म्हणल्याचं रागाला गाडी ठोकली काका म्हणण्याचा राग आला ती गाडी बिडी ठोकली मी वाट बघायलो मला कधी बोलतं की आणि त्या पोरीला म्हणाली काय म्हणले म्हणजे काका म्हणल्याचं तुला रागाला हा मग. गाडी ठोकल्याचं नाही आता हे कोणता अरे पण तू ह्या म्हाताऱ्यावर फिरले अहो, ऐक ना की 2 मिनिटं त्यानं गाडीचा मुद्दा साईडला ठेवला म्हणलं काय म्हणलीस काका कोण तार म्हणलं इतका वाईट क्या ये क्या बक रहे हो मादरचोद? गाईस तर आपला जायचा वेळ झालेला आहे बाय बाय करा ग्राउंडला बाय बाय करून कुठं जाणार आहोत आम्ही इथंच येणार आहोत. नाही तर काय चला आता जाऊ आपण सोयऱ्याला वगैरे सोडू मोनीश भाऊला पण जाऊ पाठवू आणि मग आपण जाऊ रूमला आहे का नाही चलो गाईस तर आपण निघालोय हे बघा डॉनला दिली गाडी चालवायला आम्ही दोघं बसलोय भाग आहे दोघं जण हा हा येतोय बाय ओ सोयरामा सोडा मग सोयऱ्याला जा मग हा आणि चालवे मोने बाय चला आता जाऊ आपण. डॉन आणि डॉनचे मित्र थांबले तिथं ज्यूस प्यायला कारण की थकलेत ना डिवा पाटीवरून घरी जायला त्याच्यामुळे मस्त एक ज्यूस मारू आणि मग जाऊ घरी काही तर डॉन लोक थांबलेत राशन घ्यायला राशन गरीबो का राशन हा भाई पगार झालाय म्हणल्यास राशन तर घेणार डॉन लोक फुल जेवणार बिवणार माच करणार तब्येती बनवणार इकडे डॉनला आहे का नाही? कसा आहे डॉन नको कलाच वाटते इकडे बघ बघू आता कुणाकडे चालत घट चालत 100% बिल बिल करू बघू काय होतंय आणि मग पेमेंट करून जाऊ घरी लोकांनी आता डायरेक्ट कट्टा घेतलाय तांदळाचा भाई हा विषय कोण आले कसं मग आता भारत में कोई बच्चा भूखा बैठने भूखा नहीं सोएगा क्योंकि हमने कट्टा लिया है डायरेक्ट भाइयों ये सेंटी बातें बनने चला साथ में ये भी दे यार कैंपा कॅम्पा बी दे. तर डॉन लोक फायनली घरी आलेले आहेत आपलं राशन चेक करा हा आता नाही तुम्हाला वाटत असेल 2च पहिले हा 4370 रुपये गेले. हा. आता अरे झूठ बोल रहा है राशन खाऊन तब्येती झाल्याच पाहिजे हा. काही जणांनी आपल्याला घरीच समजून जातं भाले ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. सध्या नाही सध्या काय बोलायचं नाही भाई विषय बोलाय सध्या माहित आहे का गाईस तर आपण आवरून निघालोय आपण आपली धन्नोराणी टाकायला सर्व्हिसिंगला तर आज आपली धन्नोराणी मस्तपैकी सर्व्हिसिंगला टाकू मस्त टाकाटक करू गाडी राडा करून टाकू मग नंतर आल्यास राडा सिमेंट धूळ फुफुटा गंगा गरीब काळा बुड येणार नाही चला आता जाऊ आपण आणि ऍक्टिव्हा टाकू धन्नोराणी आपली सर्व्हिसिंगला मी आता म्हणलो का चला आता गाईस आपण निघालोय आता आपली धन्नोराणीच्या हॉस्पिटलला म्हणजेच आपल्या ऍक्टिव्हाच्या शोरूमला चलो गाईस तर आपण आलोय खाली ते आपला भाले भाले ती पिशवी दे ना फेकून आज जिंदगी गेली पिशव्या सोबत घेऊ बोरायच्या लहानपण केलं आता आता मोठे झालो आपण पुण्यात आहो हा दुनिया गई भाड़ में मेरे को बोरा खाने का है तू पिशवी ठेवून दे पिशवी तुला इथे सांगतो खिशात भरतो मी तुला काय कळायलंय का नाही मी पिशवी टाक म्हणलं हा टाक अरे ती. ती जिंदगी गेली जिंदगी शंभूड येत होता तुला तेव्हापासून तू खिशात दे लहानपणीचं काय बी होते आमचं लहानपणीचं काही होते आता आपण मोठे झालो अरे शंभूड येऊन तर बोरं खात होता बोर आहे ती बोर बोर तुला पुण्यात येऊन लाज वाटायची हो लाज वाटायची आम्हाला गावात लाईस आता मी स्टँडर्ड झालो स्टँडर्ड ते बंद करतो मी नाही स्टँडर्ड हो समोर मी असं गाडी चालणार तुला काय लाज बीज राहिली का नाही रे
हा चाबी द्यायची का नाही यायची? आमच्या भाल्याला अक्कलच नाही काय बोलायचं. चला आता जाऊ. गाईस तर आपण आलोय वेल्डिंगच्या दुकानावर. आपल्या ऍक्टिव्हाचं एक कानाला थोडस दुःख झालंय. कानाला म्हणजे काय झालंय, जरा एक हे तुटले आपली ग्रिल तुटली. ग्रिलला आपल्याला हे मारायचं, वेल्डिंग मारायची. हे बघा ही ग्रिल तुटली आपली. भाई साहब विषय खोल करो. दर्द नहीं होना चाहिए दर्द. कसं लोकांच्या मस्त आहे. मिठा मिठा दर्द नहीं होना चाहिए मेरे धन्नो को. क्या धन्नो मेरी जान. करे आपल्या धन्नोला वेल्डिंग करून झालेली आहे, टाके मारून झालेले आहेत. तर मस्तपैकी आपण आता काही विषय होणार नाही गाडी. तर चलो आता आता नाही चिटक्या काही लक्ष मारून टाकेल. ऐसा मत करो मेरी जान. काही आमची इतकी झटापट. हे एक्स्ट्रा वेल्डिंग जी आहे ना ती फिनिशिंग करतोय आम्ही. हे बघा ते थोडं थोडं डार्क असते ना, थोडं थोडं म्हणजे कसं ते बाहेर निघालेलं असते ना, तर ते आपल्याला हे करायचंय, फिनिशिंग करून घ्यायची व्यवस्थित. जसं की हे बघा अशी फिनिशिंग नाही का. माझी एक दोन पॅन्ट फाटली अडकू त्याच्यामुळे म्हणलं आज करूनच घ्यावं ते. भाल्या ते हे तर तुटलं ना, ग्रिलला जर लागलं ना ते पायच घालतो बघ. चिटक्या समजायला का मला? हो मादर शोध थांब ना जरा. लई छान झालंय भाल्या. शिवा क्या हुई? गाईस तर आपण निघालोय आता वेल्डिंग वगैरे मारून मस्त पैकी. आता जाऊ शोरूमला, गाडी वगैरे लावू मस्त पैकी. एक नंबर आपली धन्नो टाकाटक करून घेऊ. गाईस तर आपण फायनली आलोय आपल्या धन्नोच्या शोरूमला. हे बघा चेक करा. चला आता गाडी लावू शोरूमला. भाऊ काय म्हणतात काय नाही, किती होते काय नाही. चलो गाईस तर आपल्यासोबत फालतूपणा झालाय परत एकदा. क्या हुई? हे बघा ते म्हणतात की आज सर्व्हिसिंगच नाही होणार तुमची, लई नंबर आहेत, तर तुम्ही उद्या सकाळी घेऊन या, मग उद्या संध्याकाळी तुम्हाला गाडी भेटेल. मी म्हणलं धन्यवाद, इतकं सांगितल्याबद्दल धन्यवाद म्हणलं. तर चला आता एक तर बिनकामी पेट्रोल गेलं, एक तर बेजारी, सगळं भोसडा झाला. काहीच विषय नाही, अख्खा जिंदगीचा भोसडा झाला. कोणतंच काम एका ह्याच्यात होणार नाही. एकही काम बरोबर होत नाही. एक बी काम नाही होणार बरोबर. सोबत आला आणि कधी एक काम झाले बरोबर. तेच म्हणलं मी. चल चल अरे काढतो. चला तर जाऊ आपण घरी. आता काय नाही, आता बस विषय आपल्याला कळून चुकलंय आता की जिंदगीत आपलं वन टेक मध्ये आपलं काहीच नाही होणार. आपल्याला 2-4 टेक घ्यावाच लागतील. होय भाल्या डायरेक्ट मला गाईस तर आपण आलोय आता मुशीत. जाता जाता घेऊ आपण मटण. हे बघा हे पनीर तेल काढ. आपण घेऊ मस्त पैकी मटण आणि जाऊन बोलू. गाईस तर आपण मटण अशा प्रकारे घेतलेलं आहे. तर चला आपण आता हे घेऊ अद्रक आणि हे जरा नाही का सन. गाईस तर आपण अशा प्रकारे कोथिंबीर ते घेतलेली आहे. म्हणजे कसं मटणाचं सगळं रवाळासन घेतलं आपण. चला जाऊ आपण घरी मस्तपैकी बनवू आणि तुम्हाला दाखवतो कशी रेसिपी आपली काय कसं नाही नाही का. चलो गाईस तर आपण आलोय घरी. चेक करा भाई, मटन काढ पहिलं. भाई मटन काढ. मटन पहिलं मटन. काय गरीबो का पनीर. ये चेक करो गाईस. चलो आपण पनीर मस्त पैकी बनवू. माहोल करून टाकू. भाऊ मटन खाऊन तब्येती झाल्या पाहिजे. तर आपल्याला बनवायचंय मटन. मटन साठी पहिला आपण खराब होते महत्वाच आहे ना ते. मारू नक्की मग. मारून काय महत्वाच आहे ते. व्हिडिओ मध्ये होती किती काय येऊ दे मध्ये गप म्हणून. का व्हिडिओ खराब व्हायला ना मग. कशामुळे खराब होणार?
आता लोकांना कळू दे कसं आहे काय नाही. कळली की असं बी. तर मित्रांनो, मटण बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला घ्यायचंय मटण नाही पनीर. तू येतोय पनीर बघ ना. हा तू मध्ये बोल नको ना. पनीर मग मध्ये तू येतोय बघ ना पनीरचं. ते मटणाचं सांगायला माझं मला नाही माहित. तेच तर आपल्याला मटणासाठी घ्यायचंय अद्रक, काय लसूण जर आणि आपल्याला कोथिंबीर. आजारी पाहिजे पनीर साठी तर कोणी असं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि त्या माईला कडा ना तिकडे. खाली खाली नको बोलू. तर आपण हे तर अशा हे आहे पीठ. तुम्ही बघितलं नसेल ते पीठ. तर आपल्याला गुंडायचं नाही. तर आपण पहिलं बनवून घेतली अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट खलबत्त्यात वाटून. तर चला आता आपण मस्तपैकी मटण धुवून घेऊ 1-2 वेळेस आणि मग शिजायला टाकू. चलो. हे बघा, शिजवायच्या टायमाला नाही का हळद, मीठ आणि आपलं काय म्हणते अद्रक, कोथिंबीर आणि लसूणची जी पेस्ट केलेली आहे आपण हिरवी, त्याच्यात हे टाकून द्यायची. आणि मग याला अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा मग मी कुठं काय करायलो. आम्हीच केलं रे. आम्हीच केलं. सांडू नको माहिती बघ नसता. त्यानं काय करणं होते. सगळंच करणं होते. काय करू सांग. नाही त्यानं करणं काय होते. काय करू ते सांग. पप्पी घेऊन जा. नाही. हे आपले माझं काम आम्ही करत. अरे तू रात्री मी अंगावर मला पाय टाकल्याची तुला झोप आहे ना. ते विषय वेगळा राहिला. हा ते विषय वेगळा राहिला रे. ते विषय वेगळा राहिला. आणि मुका झोप होते. नको एक दे. नको नको फॅनजेट किस दे ना. नको. काय कौन सा. फ्लाइंग जेट क्या बाप रे. अरे बघ रे. भावांनो, तर आपल्याला भाजीसाठी घ्यायचंय कांदा, खोबरं, डाळवं, बस संपला विषय. बाकी काही नको आपलं गाईज. तर मग आपण जे भाजून घेतलेलं आहे त्याची अशी मिक्सर मधून मस्तपैकी पेस्ट बनवून घ्यायची. मग फोडणीला मस्तपैकी विषय करून टाकायचं. चलो. अरे गाईचे सीजनात झाले ना, घंटा झालं भैया. कटळून गेलो इथं बसून बसून मी. काय चाललंय बाप. ह्याच्यापेक्षा आपलं चिकनच बरं आहे. नाही तर काय मटन नाही परवडत भाऊ. किती झालं. अर्धा तास झाला. अर्धा तासाच्या वर झाले मला वाटतं. अजून शिजलंच नाही विषय. गाईज तर मला लक्षच नाही का. ते जरा इरिटेट झालं होतं मी शिजत नव्हतं म्हणून लवकर. चेक करा. आपण तेल टाकलं एक 4-5 चमचे. 4-5 चमचे म्हणजे हे 2 पळ्या अशा समजा. आणि नंतर मग आपण जे ह्याचं हे पेस्ट केलं होतं काय म्हणते खोबरं, डाळवं आणि ह्याचं कांद्याचं, तर ते आपण टाकलंय तेलाच्या नंतर. आणि मग आता ते करपतंय थोडं नाही का, म्हणून काय करायचं आपण जी उकड काढली त्याचं पाणी टाकायचं असं. म्हणजे कसं खाली लागणार नाही. मग ह्याला आता व्यवस्थित जरा परतून घ्यायचं आणि तेल सुटू द्यायचं. तेल सुटलं की मग आपण मसाले वगैरे टाकून घेऊ. ह्याच्यात लाल मिरची, कांदा लसूण मसाला, सोना चिकन मसाला आणि थोडीशी हळद आणि मीठ, चवीनुसार मीठ. त्याला व्यवस्थित भावांनो तर चेक करा. आपण मटण ह्याच्यात टाकलेलं आहे अशा प्रकारे. थोडंसं मिक्स करून घेऊ आणि मग जसं तुम्हाला जितकं पाणी लागेल तितकं टाकू. मला जितकं लागेल तितकं मी टाकतो. तुम्हाला जितकं लागेल तितकं टाका. ठीक आहे गाईज. तर आपलं चेक करा हे कशी उकळी फुटली आहे भाई. शेकवलंय आपला काय. इथं आपण कोथिंबीर वगैरे चिरून ठेवली आहे. थोडं तरी नाही ना मला 20 मिनिटं लागते ना अजून भाजीला. आता मग व्यवस्थित जरा तिला मस्तपैकी शिजू द्यायचं. नंतर मग चुरून खायचं. चल. हाय जोरात विषय आहे भावांनो. तर सब्र का फल मिठा होत आहे ना, ते तसा विषय आहे. आपली भाजी फायनली झालेली आहे. चेक करा कसा विषय भैया. लय अवघड आहे रे. मटनच्या आधीच नका लागू. चिकनच करा भाई आपलं. त्याच्यानंतर मी मटन आणणारच नाही. आणलं तर पार्सल आणणार हॉटेलवरून, पण बनवून खाणारच नाही. नाही भाऊ. लय डोक्याची एक होती रे. म्हणून आपलं पार्सल आणायचं छोटं. आपलं मस्तपैकी खायचं प्यायचं. संपला विषय. आपली भाजी झाली तर चला जेवायला घेतो मग भेटतो. भावांनो तर मनापासून सॉरी मनापासून. कारण की मी भाजी झाल्याच्या नंतर जेवणाचा ते व्हिडिओच काढला नाही. कारण की थोडा मॅटर झाला घरी. त्यामुळे नाही काढायचं जमला. आमचं जेवण वगैरे तर झालंय पण जरा काढायला नाही जमला. त्याच्यामुळे मग नाही काढला. मनापासून सॉरी. काय मॅटर काय झालं. झाला आता व्हिडिओ काढता नाही आला. काय करायचं.
टाइम पण झालाय भरपूर, त्याच्यामुळे लेट झाला थोडा, कामावर जायची, आंघोळ राहिली अजून, भाल्या तर बिन आंघोळीचाच चाललाय आज. सकाळी चांगलं केलं. हा ती बापाने केली असं सकाळी तिकडं, नाही तर काय. भावनो तर मनापासून सॉरी. बघत राहा अनिकेत ब्लॉग्स. आजसाठी एवढंच. उद्या आपण नवीन काहीतरी घेऊन येऊ 100%, त्यात काही वादच नाही. बघत राहा अनिकेत ब्लॉग्स. मनापासून सॉरी परत एकदा. भाले भाऊ बाय कर. भाले. तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बघत राहा तुम्ही अनिकेत ब्लॉग्स. कमी जास्त काही वाटलं बिंदास कमेंट करत जा, बिंदास सबस्क्राईब तर बिंदास करा, बिंदास. कोणाला लागू नका, कोणालाच भेऊ नका, कोणाला राडा करून टाका सगळं. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी बाय.